नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण अगदी मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या ज्या अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त चमचमीत अशी छोलेची रेसिपी बघणार आहोत। तर आज आपण छोलेची रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तुम्हाला माझ्या चॅनलवर याआधीही छोलेच्या 2 रेसिपी बघायला भेटतील। तर सर्वात आधी इथे मी छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त टम्म असे फुगलेले आहेत। आता याला मी कुकरमध्ये घालून घेतीये आणि याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे यालाच छान असं शिजवून घेणार आहोत। आता यामध्ये मी काही खडे मसाले घालून घेतीये। दालचिनी, तेजपत्ता आणि आपली छोटी विलायची यामध्ये घालून घेतलेली आहे। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, खूप जास्त पाणी घालायचं नाही, शिजेल इतपतच पाणी घालायचं आहे। आणि आता आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता जोपर्यंत छोले शिजून होत आहेत तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊया। एक कढई घ्यायची, कढईमध्ये तेल घालायचं, जिरं घालायचं, जिरं मस्त फुलू द्यायचं आहे आणि यामध्ये मोठ्या आकाराचे साधारणपणे 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर इथे मी चॉपरचा वापर केला आहे। ह्या चॉपरमुळे कांदा खूप बारीक चिरला जातो। आता कांदा लवकर परतला जावा म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आणि ही आहे अद्रक लसूणाची पेस्ट, म्हणजेच आलं लसूण पेस्ट। ही देखील कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये घालून घ्यायची आहे। ह्यामुळे काय होतं, आलं लसूण पेस्टचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो। आता याला मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर दुसरीकडे काय करायचं, एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये सगळे मसाले घालायचे। हळद घातली आहे, लाल मिरची पावडर घातली आहे, ही आहे धण्याची पावडर 2 चमचे, लाल मिरची पावडर 2 चमचे, किचन किंग मसाला 2 चमचे आणि यामध्ये मी पाणी घालून याची मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आता कांदा देखील बऱ्यापैकी परतून झाला आहे, सोनेरी रंग आलेला आहे आणि तेल सुटायला देखील छान अशी सुरुवात झाली आहे। तर आज रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। हे चमच्याच्या साहाय्याने सारखं असं हलवत राहायचं, म्हणजे जो मसाला आहे तो कढईला लागत नाही। आता मी 2 कांदे आहेत ते देखील चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही प्युरी देखील करून घेऊ शकता। आज आपण कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही न बनवता हे छोले बनवत आहोत। तर आता कांदा, टोमॅटो, आलं लसूण सगळं घालून झालं आहे। छान असं याला मस्त आपण परतून घेतो आहे। तुम्ही बघू शकता कलर बऱ्यापैकी याचा बदललेला आहे। तर याला अजून 5 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आता आपण वाटीमध्ये सगळ्या मसाल्याची मिळून जी पेस्ट केली होती ती पेस्ट ह्यामध्ये घालून घ्यायची आहे। ह्यामुळे काय होईल, मसाला छान परतला जाईल आणि बेसला देखील लागणार नाही। पण हे असं थोडं थोडं अधूनमधून याला ढवळत राहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता रंग अतिशय सुरेख आला आहे, तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे, वास देखील अतिशय मस्त सुटलेला आहे। आता थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे आणि हातावर क्रश करून यामध्ये घालून घ्यायची आहे। कसुरी मेथीमुळे कुठल्याही पदार्थाला एक वेगळाच फ्लेवर येतो। आता कसुरी मेथी घातल्यानंतर देखील हे असं परतून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं असं साईडला करायचं आहे आणि यामध्ये आपल्या पोहे खायच्या चमच्याने साधारणपणे 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ ह्या ग्रेव्हीमध्ये असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल। थोडक्यात आपल्याला बेसन पीठ यामध्ये भाजून घ्यायचं आहे। ह्यामुळे काय होतं, छोल्याला छान दाटसरपणा येतो। एकीकडे छोले आणि दुसरीकडे पाणी असं होत नाही। आता या गरजेनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। परत एकदा हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही न बनवता याला छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि साईडनी तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही हे छोले बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आता काय करायचं, शिजवून घेतलेले जे छोले आहेत ते यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि गरजेनुसार ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि साधारणपणे 8 ते 10 मिनिटभर याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे। तर अतिशय भन्नाट असा वास येतो आहे आणि तुम्हाला सांगते ही छोलेची रेसिपी इतकी मस्त झाली होती की सगळ्यांनी अगदी चाटून पुसून खाल्ली।
आता पाणी घातल्यानंतर परत एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अतिशय मस्त असा फ्लेवर ह्याला आलेला होता। आता हा छोले मसाला आहे, तुम्ही घरात जो अवेलेबल असेल तो छोले मसाला यामध्ये ॲड करू शकता। तर मी इथे एव्हरेस्टचा छोले मसाला वापरला आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे किंवा मसालेदार हवं आहे त्यानुसार यामध्ये छोले मसाला ॲड करायचा आहे। तर आता आपण मस्तपैकी छोले मसाला घालून घेतला आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिट मस्त तणकून अशी उकळी काढायची। आता कलर सुंदर आला आहे, तेलाचा तवंग देखील वर आला आहे, भाजी बनवून तयार झाली आहे। आता याला झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे आणि आता आपण पुऱ्याची तयारी करणार आहोत। थोडंसं बटर घालायचं, बटरमुळे फ्लेवर मस्त येतो। तर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली सगळ्यात शेवटी। गॅसची फ्लेम बंद करायच्या आधी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता छोले बनवून तयार झालेले आहेत। दुसरीकडे मी आता कणिक घेतली आहे, त्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे पाववाटी। आता 3 वाट्या कणकेसाठी मी पाववाटी रवा घातला आहे, 1 चमचा साखर घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे। कुठल्याही प्रकारचं तेलाचं तुपाचं मोहन न घालता अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि टम्म अशा फुगणाऱ्या पुऱ्या आता बनवायच्या आहेत। गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर दिसायला मस्त सोनेरी दिसतात, अजिबात तेलकट होत नाही, भरपूर वेळ अगदी टम्म फुगलेल्या राहतात। अशा पुऱ्या आज आपण बनवून घेतोय। तर गरजेनुसार पाणी घालून याचा घट्टसर मी आता गोळा मळून घेते आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील ह्या पद्धतीने छोले पुरी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। पुऱ्या बनवताना पुऱ्याचं पीठ कधीही पातळ मळून घ्यायचं नाही। ह्यामुळे काय होतं, पुऱ्या लाटताना आपण त्याला कणकेचा वापर लाटताना करतो आणि त्याला लागलेली कणिक तेलामध्ये मिक्स होते, तेलही खराब होतं आणि पुऱ्याचा रंगही प्रॉपर येत नाही। तर गोळा तर मळून झाला आहे, आता ह्यातलीच कणिक घ्यायची, ती छान अशी मऊ करून घ्यायची आहे। मी इथे वाटीच्या साह्याने पुऱ्या बनवते आहे, तुम्हाला जर डायरेक्ट लाटून बनवायच्या असेल तर तुम्ही तशा देखील बनवून घेऊ शकता। आता ह्यातलाच एक मोठा गोळा घेतला आहे, थोडासा तेलाचा हात लावला आहे जेणेकरून पीठ हाताला किंवा पोळपाटाला चिकटणार नाही। आता याला असं गोलाकार करून घेतलं आहे, याला आपण लाटून घेणार आहोत। तर पुरी बनवताना खूप पातळ केली तर ती कडक आणि तेलकट होते आणि खूप जास्त जाड केली तर ती अजिबात खावीशी वाटत नाही। त्यामुळे पुरी लाटताना ती अगदी परफेक्ट थिकनेसमध्ये लाटायची आहे। तर मी तुम्हाला दाखवते आहे आपण किती जाडसर पोळी लाटून घेतली आहे ते, कारण बऱ्याचदा पुरी खूप कडक होते, तेलकट होते, अजिबात खाण्याची इच्छा होत नाही। आणि वाटीच्या साह्याने आता याला असं आपण कट करून घेतोय। दुसरीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तळताना काय करायचं, तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि मगच पुरी तेलात सोडायची। तेल जर गरम झालं नाही तरी देखील पुरी फुलत नाही आणि तेलकट होते। त्यामुळे पुरी करताना कधीही तेल छान कडकडीत गरम करूनच पुरी तळून घ्यायची आहे। तर बघू शकता यामध्ये आपण साखर याचसाठी घातली होती की साखर घातल्याने थोडासा लालसर सोनेरी कलर येतो आणि पुरी दिसायला खूप जास्त टेम्पटिंग दिसते। आता ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेणार आहोत। तर अशा टम्म फुगलेल्या अजिबात तेलकट नसणाऱ्या पुऱ्या खायला तर अगदी भन्नाट लागतात। तर ह्याच पद्धतीने मी छोले आणि पुरी बनवून घेतलेली आहे। त्याच्यासोबत कांदा, मिरची, लिंबू असं मस्त सर्व करून घेतलं आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।